नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि श्रावण महिन्याचा पहिला सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी आहे. श्रावण महिन्यात, या संपूर्ण महिन्यात महादेवांच्या शिवलिंगाची पूजा करण्याला अतिशय महत्त्व आहे. परंतु प्रत्येकालाच महिनाभर पूजा करणं शक्य होत नाही. मग आपण या श्रावण महिन्यातील 4 श्रावणी सोमवारी आवर्जून महादेवांची पूजा करायची आहे. आपल्याला श्रावण सोमवारी उपवास करायचा असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने, अगदी थोडक्यात शिवलिंगाची, महादेवाची पूजा कशी करायची, शिवामूठ कशी अर्पण करायची आणि महादेवांना कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत, कुठल्या वस्तूंचा मान आहे आणि त्याचप्रमाणे या दिवशी उपवास कसा करायचा, अशी संपूर्ण माहिती अगदी थोडक्यात पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा. बघा, आपण या संपूर्ण महिन्यात आपल्याला आपल्या देवघरात असलेल्या शिवलिंगावर, महादेवाच्या शिवलिंगावर आपल्याला दररोज पाण्याने जलाभिषेक करायचा आहे. ज्यांना शक्य असेल त्याने पंचामृताने करा, कच्च्या दुधाने करा. आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे. तापवलेलं दूध कधीही अभिषेक करायला वापरायचं नसतं. आता प्रत्येकालाच अभिषेक करायला टायमिंग असेल असं नाही. ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून महादेवांच्या शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे. त्याचप्रमाणे ज्यांना पंचामृताने करायचं त्यांनी पंचामृताने करा. ज्यांच्या घरात महादेवाची शिवलिंग नसेल त्यांनी महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे. आता बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महादेवाची पूजा कशी करायची अगदी थोडक्यात पाहणार आहोत. एकूण 2026 मध्ये आपल्याला पूजेसाठी 4 श्रावणी सोमवार आहे. प्रत्येक सोमवारी जी शिवामूठ असेल ती शिवामूठ आपल्याला, ते धान्य आपल्याला अर्पण करायचं आहे. कारण शिवामूठ अर्पण करण्याला देखील खूप महत्त्व आहे. 4ही सोमवारी आपल्याला उपवास करायचा आहे. उपवास संपूर्ण दिवसभर धरायचा असतो. संध्याकाळी आपल्याला हा उपवास सात्विक भोजन बनवून आपल्याला सोडायचा असतो. बघा, आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि खास करून महिलांनी सोमवारी केस धुवायचे नाही. बघा, श्रावणी सोमवारी आपल्याला केस धुवायचे नाहीये. आणि त्याचप्रमाणे सकाळी उठल्यावर उंबरट्यावर हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे. हळदीचं लेपन करून घ्या. त्यानंतर देवघरातील आपल्या देवांची पहिली पूजा करून घ्या. देवांची पूजा झाल्यानंतर तुम्ही महादेवाच्या शिवलिंगावर अभिषेक करू शकतात. देवपूजा झाल्यावर लगेच करू शकतात किंवा तुमच्याकडे टायमिंग नसेल तर तुम्ही सकाळी देवपूजा करून घ्या. प्रदोष काळामध्ये जो तिन्ही सांची जी वेळ असते त्या काळामध्ये देखील तुम्ही शिवलिंगावर तुम्ही अभिषेक करू शकतात. बघा, यानंतर आपल्याला प्रत्येक सोमवारी आपल्याला शक्य झाल्यास आपण वेगळ्या पाटावर किंवा चौरंगावर महादेवांची पूजा आपल्याला करायची आहे. आपल्याला ताम्हणामध्ये महादेवाचे शिवलिंग घ्यायचे आहे. थोडेसे तांदूळ ठेवा, अक्षता ठेवा, ताम्हण घ्या, महादेवाचे शिवलिंग ठेवा आणि या शिवलिंगावर आपल्याला पाण्याने, पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने आपल्याला अभिषेक करायचा आहे. बघा, श्रावण महिना हा वर्षातून एकदा येत असतो आणि श्रावण महिना हा अतिशय पवित्र आहे. या महिन्यात तुम्ही जेवढी जास्तीत जास्त महादेवांची सेवा करताल तेवढे महादेव आपल्यावर लवकर प्रसन्न होतात. आणि म्हणूनच जरी रोज शक्य नसेल तरी आपण प्रत्येक सोमवारी महादेवाच्या शिवलिंगावर पंचामृत किंवा कच्च्या दुधाने आपल्याला अभिषेक करायचा आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी पाणी, दूध, साखर, मध, तूप या 5 गोष्टींनी वेगवेगळा अभिषेक केला तरी चालेल. प्रत्येक वेळेस तुम्ही वस्तू अर्पण केल्यानंतर पाणी तुम्हाला पुन्हा स्वच्छ वतायचं आहे. बघा, आपल्याला अभिषेक करताना अगोदर देवघरात धूप दीप प्रज्वलित करून घ्या. त्यानंतर अभिषेक करा. अभिषेक करताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. त्याचप्रमाणे तुम्ही बघा, प्रत्येक सोमवारी रुद्र अभिषेक देखील करू शकतात. रुद्र अभिषेक करताना आपल्याला काही सेवा बोलायच्या असतात, सेवा करायच्या असतात. त्याविषयीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल. तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही पूजा बघणार आहोत. व्हिडिओ आवडत असेल बघायला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. बघा, अभिषेक करताना तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय साधा सोपा मंत्र म्हणायचा आहे किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणायचा आहे किंवा मृत्युंजय मंत्र तुम्ही म्हणू शकतात. अभिषेक घालून झाल्यानंतर आपल्याला शिवलिंग आपल्याला स्वच्छ कपड्याने कोरडी करून घ्यायची आहे. पाट घ्या किंवा चौरंग घ्या, त्यावर स्वच्छ कपडा अंतरा. शक्य झाल्यास पांढरा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे. यावर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवून
महादेवाचे शिवलिंग ठेवायचे आहे. आता प्रत्येक सोमवारी आपल्याला शिवमूठ अर्पण करायचे असते. मग अशा वेळेस तुम्ही एक प्लेट घ्या, तामण घ्या, त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवून तुम्ही शिवलिंग ठेवू शकता. सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्या, दिव्याची पूजा करून घ्या, दिव्याचा मंत्र म्हणा, शुभम करोति कल्याणम, आरोग्यम धनसंपदा, शस्त्रबुद्धी विनाशाय, दीपक ज्योती नमस्तुते. साधा सोपा मंत्र म्हणा किंवा हे दीपदेवता मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे, अक्षदा फूल अर्पण करत आहे, माझी ही पूजा होईपर्यंत तुम्ही तेवत राहो ही प्रार्थना. साधा सोपा मंत्र म्हणा. त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करून घ्या. गणपती बाप्पांना तुम्हाला पाण्याने पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे, घालून घ्यायचा आहे. जर का तुम्ही महादेवांची पूजा प्रदोष काळात करणार असाल तर सकाळी आपण गणपती बाप्पांची पूजा केलेली असते, पुन्हा आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक घालायची गरज नाही. गणपती बाप्पा नसतील तर सुपारी तुम्ही गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून ठेवू शकतात. आणि त्यानंतर गणपती बाप्पांना देखील आपल्याला चौरंगावर किंवा पाटावर थोडेसे तांदूळ ठेवून किंवा जोड विड्याचे पानं ठेवून त्यावर आपल्याला ठेवायचे आहे. गणपती बाप्पांना देखील हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा. दुर्वा असतील तर दुर्वा, फुल असेल तर फुल अर्पण करा आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. गणपती बाप्पांची पूजा सर्वात अगोदर करायची आहे. शिवलिंगाला तुम्हाला अभिषेक घालण्याच्या आधी गणपती बाप्पांची पूजा करा आणि मग शिवलिंगाची पूजा करा. नंतर शिवलिंग ठेवल्यानंतर शिवलिंगाला आपल्याला पांढरे भस्म अर्पण करायचं आहे. पांढरं भस्मच अर्पण करायचं आहे. हळदी कुंकू महादेवांना अर्पण केलं जात नाही. त्यानंतर आपल्याला बेलाचं पान अर्पण करायचं आहे. आवर्जून बेलाचं पान अर्पण करायचं आहे. आता एक चूक म्हणजे जी प्रत्येक जण करतं, महादेवाच्या शिवलिंगावर बेलाचं पान अर्पण करताना आपण बेलाचं पान हे सोमवारी तोडत असतो. तर तुम्हाला ती चूक करायची नाही. तुमच्याकडे झाड असेल तर तुम्ही बेलाचं पान आदल्या दिवशी तोडून ठेवू शकतात. सोमवारी, अमावस्येला, चतुर्थीला आणि अष्टमीला चुकूनही बेलाचं पान आपल्याला तोडायचं नाही. बेलाचं पान वाहताना ते नेहमी पालथं अर्पण करायचं आहे. निमुळता भाग खाली करायचा, देठाचा भाग समोर करायचा. या पद्धतीने बेलाचं पान अर्पण करायचं आहे. तुम्ही बेलाचं पान 1, 2, 11, 21 या पद्धतीने अर्पण करू शकतात किंवा 108 बेलाची पानं तुम्ही ओम नमः शिवाय म्हणत अर्पण करू शकतात किंवा शिव अष्टोत्तर नमावली तुम्ही तुमची पूजा झाल्यावर म्हणून बेलाची पानं तुम्ही 108 अर्पण करू शकतात. यानंतर महादेवांना धोत्र्याचं फूल अतिशय प्रिय आहे. ते तुम्ही अर्पण करा. बेलाचं फळ अर्पण करा. पांढरं गोखरणीचं फूल तुम्ही अर्पण करा. निळं गोखरणीचं फूल तुम्ही अर्पण करू शकतात. यानंतर महादेवांना आपल्याला प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून खडीसाखर ठेवायची आहे. खडीसाखर ठेवा, दूध साखर ठेवा, चालणार आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजाविधी करायची आहे. आता ही पूजा झाल्यानंतर आपल्याला धूप, दीप, अगरबत्ती तुम्ही जे काही लावत असाल ते तुम्हाला लावून घ्यायचं आहे. महादेवाच्या शिवलिंगावर सर्व वस्तू अर्पण करून झाल्यावर आपल्याला धुपाने आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. दीपाने ओवाळून घ्यायचं आहे. शक्य झाल्यास शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावा, तेलाचा दिवा तुम्ही लावू शकतात. आपले धूप दीप दाखवून ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला महादेवाला नमस्कार करायचा आहे. तुम्हाला जे पण काही बोलायचं असेल, जी प्रार्थना करायची असेल ती तुम्ही करू शकतात. त्यानंतर आपल्याला शिवमूठ अर्पण करायचे आहे. शिवमूठ अर्पण करताना पहिल्या श्रावण सोमवारी तांदूळ हे धान्य अर्पण करायचं आहे. आता धान्य घेताना, तांदूळ घेताना ते आपल्याला अखंड घ्यायचे. तुटलेले तुकडा तांदूळ अजिबात घ्यायचा नाही. धान्य घेतल्यानंतर आपल्याला ते अगोदर साफ म्हणजे स्वच्छ नीट करून घ्या. घाण असेल, कचरा असेल तर तो काढून घ्या. त्यानंतर हे धान्य आपल्याला कधीही कोरडं अर्पण करायचं नाही. शिवमूठ आपल्याला 3 प्रकारे अर्पण करता येते. धान्य तुम्हाला एकतर अगोदर मुठीत घ्यायचं आहे आणि ते अर्पण करताना आपल्याला त्या धान्याच्या वरती थोडं थोडं पाणी सोडत ते धान्य आपल्याला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. किंवा मग तुम्ही प्लेटमध्ये तांदूळ असताना ते थोडेसे पाणी टाकून ओले करून घ्या, ते कालवून घ्या आणि ते तुम्ही 3 वेळा शिवमूठ तुम्ही महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करू शकतात. अर्पण करताना एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे, शिवमूठ अर्पण करताना ती नेहमी थोडीशी ओली करूनच अर्पण करायची. धान्य अजिबात आपल्याला कोरडं अर्पण करायचं नाही. शिवमूठ अर्पण करताना प्रत्येक सोमवारी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र तुम्ही गुगलला सर्च करू शकतात किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. शिवमूठ अर्पण करताना शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, सासू सासरा धीरा भावा, नंदा जावा भ्रतरा, नावडतीची आवडती कर रे देवा, अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. किंवा तुम्ही शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा असा साधा सोपा देखील मंत्र तुम्ही म्हणू शकतात. आता ही पूर्ण पूजा झाल्यानंतर
ही पूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला महादेवांची आरती करायची आहे आणि दिवसभर उपवास करून संध्याकाळी सात्विक भोजन बनवून आपल्याला याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग उपवास सोडायचा आहे. श्रावण सोमवारी शक्य झाल्यास तुम्ही महादेवांच्या मंदिरात देखील जाऊ शकतात. महादेवांच्या मंदिरात देखील तुम्ही शिवलिंगाला पाण्याने अभिषेक घालू शकतात. बेलाचं पान तुम्ही अर्पण करू शकतात. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे. या श्रावण महिन्यात श्रावण सोमवारी तुम्ही महादेवांच्या बरोबरच तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करू शकतात किंवा शिवलीलामृत या ग्रंथातील 11वा अध्याय पठण करू शकतात. तुम्ही रुद्र अभिषेक करू शकतात. तुम्ही 108 महादेवांची नावं घेऊन बेलाची पानं तुम्ही महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करू शकतात. त्याचप्रमाणे महामृत्युंजय मंत्र तुम्ही 1 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा तुम्ही याचा जप करू शकतात. तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला होईल तेवढी सेवा तुम्हाला या दिवशी करायची आहे. दुसऱ्या दिवशी आपण जे धान्य अर्पण केलं आहे त्याचं काय करायचं? बघा, जे धान्य आपण अर्पण केलं आहे हे धान्य दुसऱ्या दिवशी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. ते ओलं असेल तर थोडंसं कोरडं करा किंवा यातील धान्य थोडंसं आपल्या घरातील धान्यात टाका. बाकीचं धान्य तुम्ही गाईला खाऊ घालू शकतात किंवा तुम्ही पक्ष्यांना देखील हे धान्य खाऊ घालू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. धन्यवाद.